अकोल्यातील जुने शहर भागातील नागरिकांच्या घरामध्ये नाल्याचं पाणी शिरत असल्याने संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील किराणा मार्केट समोर रास्ता रोको केला। महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे रुंद नाला अरुंद झाला आहे। वारंवार महानगरपालिकेला कळविल्यावरही कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केलेला आहे। जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त येणार नाही तोपर्यंत रास्ता रोको करू असा इशारा नागरिकांनी यावेळी दिला आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक खोळंबली होती। वाहनाच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या, परंतु यावेळी संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देत माणुसकीचा प्रत्यय दिलाय। काल झालेल्या एका दिवसाच्या पाण्यामध्ये संपूर्ण आमचा जुने शहराचा भाग हा सर्व लोकांच्या घरामध्ये 3-3, 4-4 फूट पाणी गेलं। याला दोषी असलेले सर्व अधिकारी यांच्यावर आयुक्त साहेबांनी तात्काळ कारवाई करायची। आम्ही जन्माला आलो तेव्हापासून इथून 20 फुटाचा नाला होता। ह्या लोकांनी, बड्या लोकांनी त्यांना लक्ष्मी दर्शन करून दिले व आमचा नाला साईडनं करून दिला, ज्याच्यामुळे आमच्या सर्वांना, सर्व जुने शहरवासियांना नाल्याचे पाणी आमच्या घरामध्ये चालले। फक्त 12 तासात आलेल्या पाण्याची हे करत आहे। जर कंटिन्यू 4-5 दिवस जर पाणी राहिलं तर काय होईल आमच्या जुन्या शहराचं? आमची आता विनंती आहे, जटपर्यंत आमचा सोल्युशन हे लोक काढतील नाही आम्ही हा रस्ता रोको करणार आहे। आम्ही आयुक्त साहेब आल्याशिवाय इथून उठणार नाही आहे। इथं पूर्वी नाला होता, 100 वर्षापासून 120 फुटाचा नाला होता, कॅनव्हल होतं, ते सुद्धा ह्या लोकांनी 100% आज बंद करून टाकलं, भरती टाकून। काही लोकांनी अतिक्रमण केलं असेल तरी आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ त्यांचं अतिक्रमण काढून तो नाला ओपन करून देण्यात यावं, जेणेकरून आमचे हे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या घरामध्ये आज तुम्ही जर स्थिती पाहिसाल तर घरामध्ये 5-5 फूट पाणी आहे। ते खातील काय, राहतील काय? या प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावं। जेव्हापर्यंत आयुक्त साहेब, कलेक्टर साहेब इथं येतील नाही आम्ही उठणार नाही। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।